उद्या नाताळ ख्रिसमसचा पुरा जग साजरा करणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उद्या आम्ही अटल बिहारी वाजपेयीजींचा जन्मशताब्दी महोत्सवाचं आयोजन करतो। 35 एकरच्या भूखंडावरती जिथे अटलजींची प्रतिमा लागली आहे तिथे सकाळी माल्यार्पण आणि संध्याकाळी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलारजी आणि पूर्व अध्यक्ष आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी हे दोघे मंत्री झाले आहेत आणि उत्तर मुंबईच्या सर्व आमदारांचाही सत्कार तिकडे उद्या संध्याकाळी होणार आहे। या 13 एकरच्या भूखंडावरती आठवडाभर खेल महोत्सवाचं आयोजन आम्ही केलं आहे। उद्या संध्याकाळी पूर्व खासदार प्रमोद महाजनांची सुपुत्री पूनम महाजनजींच्या हस्ते या खेल महोत्सवाचं उद्घाटन 6:30 वाजता संध्याकाळी करण्यात येणार आहे। इथे कबड्डीचा महिला पुरुष टीमचं आयोजन, 32 संघाचं आयोजन आहे। क्रिकेटचं आयोजन दिवसभर चालणार। संध्याकाळी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा आयोजन आहे। अनेक प्रकारचा खेळ महोत्सव येत्या आठवडाभर आपण चालवणार आहोत। एक मोठा फिफा इंटरनॅशनल दर्जाचा फुटबॉल ग्राउंड तयार आहे, जे दिवस रात फुटबॉल तिकडे खेळू शकतात अशा प्रकारचा लाईट मोठे मोठे मिनारे लागलेत। मुंबईत सर्वात मोठा फुटबॉल ग्राउंड जर कुठे असेल तर प्रमोद महाजन क्रीडांगणात आपल्याला पाहायला मिळेल। येणाऱ्या काळात आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल इथे बांधतोय। मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या माध्यमातून इंडोर सर्व खेळाचाही व्यवस्था आपण इथे करतो। या सर्व गोष्टीला 2 वर्ष लागणार आहे, परंतु 2 वर्षात सर्व जमिनी खेळाचा सुरुवात 1 जानेवारीपासून आपण करण्याचा निश्चय केला आहे। या ग्राउंडवरती सर्वसामान्य परिवारातल्या लोकांना येण्यासाठी एंट्री कमीत कमी खर्चामध्ये त्यांना सर्व ट्रेनिंग दिल्या जाईल अशा प्रकारची अनेक मल्टिपल उपक्रम या प्रमोद महाजन क्रीडांगणात येणाऱ्या काळामध्ये होताना आपण सर्वांना पाहायला मिळेल।